तर जय झाकण रे सगळेले. तर आज आपल्या नवरदेव सॉन्गच्या शूटचा होता पहिला दिवस. तर काढली गाडी आणि आपण आलो डायरेक्ट अकोला. हे पाहून घ्या, हे आहेत आपल्या म्युझिक व्हिडिओचे सिनेमॅटोग्राफर, डायरेक्टर प्लस एडिटर. नाव आहे गणेश वाघमारे आणि ब्रॅकेट मध्ये अकोलावाला. मी बी जराशे कपडे गिपडे घालून घेतले आणि सगळ्यात पहिले आम्ही केली कॅमेऱ्याची पूजा आणि झाली शूटले सुरुवात. मग सगळ्यात पहिले काढली स्प्लेंडर आणि पहिले स्प्लेंडरवरचे सीन शूट करून घेतले. आणि या शूटच्या सगळ्या लोकेशन आपल्या गणेशदानच ठरवल्या, म्हणजेच आपला अकोलावाला जे तुम्हाला व्हिडिओ दिसू राहिले हातात कॅमेरा घेऊन. आणि हा शूट कंप्लीट झाल्यावर आपल्याला उडवायची होती डायरेक्ट डॉलरची गड्डी. तर कपडे चेंज केले आणि डायरेक्ट म्हटलं बोलती छकुली खिशात माया खडकून डॉलरची गड्डी. मग हेवाले सीन शूट करून घेतले आम्ही त्या ठिकाणी. पण त्यानंतर आम्हाला डायरेक्ट अंधारच पडला. अंधारात कॅमेऱ्यात व्हिडिओ बरोबर येत नाही जात. तर गणेशदाने एलसी बोलावती, ते आम्ही जराशे कपडे चेंज करून घेतले. आणि याले झोपेत जाय म्हटलं झोपू नको, आपल्या दोघांचे सीन शूट करावं लागतात. मग बसला हा गाडीवर आणि आम्ही दोघांचे सीन शूट करून घेतले, काही ते राहिले सोयले. आणि आता जरा सगळ्याची कॅपॅसिटी खलास झाली आणि सगळ्याला बुका बी लागल्या होत्या. त्याच्यानं आम्ही इथे शूट एंड करून टाकला. तिथून गाडी काढली आणि आलो डायरेक्ट जैन चौकात हनुमान चिवडेवाले यांच्याकडे. भेटलो नितीन बावले, त्याला जय शिवराय म्हटलं. ते म्हणत काहीतरी खाऊन जा. पण आपले एक मित्र तिकडल्या शॉपवर येणार होते, त्याच्यानं आम्ही गाडी काढली आणि याच्याच दुसऱ्या शॉपवर पोहोचलो. आणि तिथे आले आपल्या अकोल्याचे खाद्यमंत्री म्हणजेच दबाके खाव. मग करण भैयाने दिली भेळची ऑर्डर, कारण की इथची भेळ लय फेमस आहे. आणि खरंच एक नंबर भेळ बनवली त्याने. तिखट खाणाऱ्यासाठी पुराच मावला आहे ती. अकोल्यात आले तर एकदा नक्की हे ट्राय करा. याच्या 2 शॉप आहेत अकोल्यात, एक तिलक रोडवर आहे आणि एक जैन चौकात आहे. त्याच्यानंतर दबाके खाव सोबत दाबून खाल्लं आणि अकोलावाल्यासोबत अकोला फिरलो. तर असा आपला गाण्याच्या शूटचा पहिला दिवस गेला. भेटू पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत आपलं गाणं आउट झालेलं आहे. ज्यांनी अजून पाहिलं नशील, माझ्या बायो मध्ये लिंक आहे गाण्याची, नाही तर युट्यूबवर जाऊन नवरदेव बाय CB व्हायरस हे बी सर्च केलं चालते, गाणं येऊन जाईल.